हॅलो. हां विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 सायन्स 1मध्ये आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. पहिलं प्रकरण जे आहे आपलं ग्रॅव्हिटेशन. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, त्याची माहिती घेतली. कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ अँड द मून ही माहिती घेतली. त्यानंतर सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स याबद्दल माहिती आपण घेतलेली आहे मागच्या पिरियडमध्ये. त्यानंतर केप्लर्स लॉज यांचे आपण स्टडी केलेले आहे. केप्लर्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ आणि त्यानंतर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. आता आज आपण पाहणार आहोत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन और मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. कन्सिडर an object moving in a circle with a constant speed. We have seen earlier that such a motion is possible only when the object is constantly acted upon a force directed towards the center of a circle. This force is called the centripetal force. If m is the mass of the object, v is speed and r is the radius of the circle, then it can be shown that this force is equal to F is equal to mv square. If a plane is revolving around the sun in a circular orbit in uniform circular motion, then the centripetal force acting on the planet towards the sun must be F is equal to mv square upon r, where m is the mass of the planet, v is its speed and r is distance from the sun. The speed of the planet can be expressed in the terms of a period of revolution t as follows. आता distance traveled by planet in one revolution, प्लॅनेटचं वन रिव्होल्यूशन जे आहे ते म्हणजे त्याचं पेरिमीटर ऑफ ऑर्बिट होईल. आणि ऑर्बिट हे सर्क्युलर आहे असं जर आपण गृहीत धरलं तर त्याचं पेरिमीटर जे आहे 2πr सर्क्युम्फरन्स हे होईल. आणि त्यानंतर r इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन आणि t मीन्स time taken or period of revolution. Now we know that v is equal to distance traveled upon time taken, that is आता इथं distance travels काय आपलं 2πr, time taken t म्हणजे v is equal to 2πr upon t, but we know that f is equal to mv square upon r. आता ह्या v ची व्हॅल्यू जर आपण इथं या ठिकाणी ठेवली तर काय होईल, f इज इक्वल टू m इंटू ब्रॅकेट 2πr ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन t अपॉन r, दॅट इज 4m पाय स्क्वेअर r अपॉन t स्क्वेअर. आता ह्याला जर आपण याच्या बोथ साईडला मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय r स्क्वेअर, वी गेट f इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर r स्क्वेअर इंटू आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. आता हे कसं आलं हे थोडंसं तुम्हाला इथं समजायला हे लक्षात येणार नाही म्हणून मी थोडंसं दाखवतो, एक मिनिट. त्यासाठी आपण काय करू, थोडंसं जाऊ इथं येऊ, एक मिनिट. हां हे दिसतंय का तुम्हाला स्क्रीनवर, v इज इक्वल टू 2πr अपॉन टी आणि f इज इक्वल टू दिसतंय का बघा mv स्क्वेअर अपॉन r, दॅट इज m इंटू ब्रॅकेट 2πr ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन t अपॉन r, दॅट इज m 4π स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन t स्क्वेअर इंटू 1 अपॉन r होईल. त्याचंच पुढं काय होईल 4m पाय स्क्वेअर r अपॉन t स्क्वेअर. आता इथं जर बघितलं आपण तर त्याच्या बोथ डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला आपण r स्क्वेअरनं मल्टिप्लाय केलं तर काय होईल 4m पाय स्क्वेअर r क्यूब t स्क्वेअर r स्क्वेअर. मग आता या ठिकाणी काय केलं आपण 4m पाय स्क्वेअर r स्क्वेअर इंटू याच्यातला r क्यूब आणि याच्यातला t स्क्वेअर बाजूला काढला.
कशासाठी काढला आहे? बिकॉज वी नो दॅट अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. देअरफॉर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन के आपल्याला घेता येते. मग या ठिकाणी काय होईल? एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू 1 अपॉन के. आणि जर इथं बघितलं बट 4 कॉन्स्टंट आहे, m कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, के ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. हे सगळे जर कॉन्स्टंट झाले तर काय होईल? देअरफॉर एफ इज directly proportional to 1 upon r square or f is inversely proportional to r square. अशा पद्धतीने आपल्याला या लक्षात येते की इथं आपण थोडंसं आता बॅक जाऊ परत. आता आपल्या परत PDF मध्ये येऊ. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की एफ इज कॉन्स्टंट इंटू 1 अपॉन एफ इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. दस न्यूटन concluded that the centripetal force, which is the force acting on the planet and is responsible for its circular motion, must be inversely proportional to the square of the distance between the planet and the sun. Newton identified this force with the force of gravity and hence postulated the inverse square law of gravitation. The gravitational force is much weaker than the other forces in nature. Other forces पेक्षा gravitational force हे weak आहे, but it controls the universe and decide its future. परंतु त्या युनिवर्सला कंट्रोल करतो आणि त्या युनिवर्सचा आपल्या फ्युचर ठरवतो. दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ द ह्यूज मासेस ऑफ द प्लॅनेट्स, स्टार्स अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द युनिवर्स. आणि हे कशामुळे पॉसिबल आहे? तर त्यांचे ह्यूज मासेस जे आहेत त्याच्यामुळे हे पॉसिबल आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेला आहे बघा, सॉल्व करून ते आपण पाहणार आहोत. सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये Mahendra and Virat are sitting at a distance of 1 meter from each other. Their masses are 75 kg and 80 kg respectively. What is the gravitational force between them? आता या ठिकाणी काय होईल? गिवन मध्ये डिस्टन्स किती आहे? 1 मीटर. देअरफॉर आर इज इक्वल टू 1 मीटर अँड मासेस किती आहेत? 75 आणि 80 kg. म्हणजे m1 इज इक्वल टू 75 kg, m2 इज इक्वल टू 80 kg and g is equal to 6.67 into 10 raised to minus 11 Newton meter square per kg square. According to Newton's law, F is equal to g m1 m2 upon r square. इथं दिसतंय. Therefore आता F is equal to g ची व्हॅल्यू आहे 6.67 into 10 raised to minus 11. m1 आहे आपला 75, m2 आहे 80 अपॉन डिस्टन्स घेतला किंवा रेडियस आपलं जे 1 स्क्वेअर आहे याचं सगळ्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर आपण किंमत काय ते एफची इथं 4.002 इंटू 10 raised to minus 7 n न्यूटन. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन महेंद्रा अँड विराट इज 4.002 इंटू 10 raised to minus 7 न्यूटन. दिस इज अ व्हेरी स्मॉल फोर्स. इथं मायनस आहे, -7 म्हणजे खूप मायनसमध्ये आहे आणि खूप स्मॉल force आहे. This is very small force. If the force of friction between Mahendra and the bench on which he is sitting is 0, then he will start moving towards Virat under the action of this force. आणि त्याच्यामध्ये दोघांमधला जर फोर्स 0 जरी असला असतं तरी तो टुवर्ड्स जाऊ शकतो. हे मायनसमध्ये आहे. We can calculate his acceleration and velocity by using Newton's laws of motion. आता या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल दिलं परत आपल्याला. इन द अबो एक्झाम्पल, assuming that the bench of which Mahendra is sitting is frictionless. ज्या बेंचवर महेंद्र बसलेला आहे तो फ्रिक्शनलेस आहे असं आपण समजायचं आहे. स्टार्टिंग विथ 0 वेलॉसिटी आणि त्याची वेलॉसिटी यू जी आहे ते 0 आहे समजू. व्हॉट विल बी महेंद्राज वेलॉसिटी ऑफ मोशन टुवर्ड्स विराट आफ्टर 1 सेकंड. एका सेकंदानंतर काय वेलॉसिटी असेल? विल दिस वेलॉसिटी चेंज विथ टाईम अँड हाऊ?
ती वेलॉसिटी टाईम्स चेंज होते आणि होते तर कशी होते ते पण एक्झाम्पल आपल्याला इथं सॉल्व करून दिलेलं आहे. आता या ठिकाणी गिवन काय आपल्याला फोर्स ऑन महिंद्रा एफ किती आलेलं आपलं एफ इज इक्वल टू 4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन. महिंद्राज मास किती आहे M1 आपण बघितलं होतं 75 kg. आता या ठिकाणी दुसऱ्या मासचा विचार केला नाही म्हणून M इज इक्वल टू 75 kg आपण घेतलं. अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ द ॲक्सेलरेशन प्रोड्यूस्ड बाय द फोर्स ऑन महिंद्रा M is equal to 75 kg. Now acceleration A is equal to F by M, that is force upon mass. 4.002 into 10⁻⁷ upon 75, that is calculation केल्यानंतर त्याचा आन्सर येईल 5.34 into 10⁻⁹ मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता using Newton's first equation we can calculate महिंद्राज वेलॉसिटी. आता आपल्याला वेलॉसिटी ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट झालं. आता वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे त्यासाठी आपण न्यूटनच्या फर्स्ट इक्वेशन वापर करणार आहोत. इथं आफ्टर 1 सेकंद न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन इज V इज इक्वल टू U प्लस AT. आता या ठिकाणी ॲज महिंद्रा इज सिटिंग ऑन द बेंच हिज इनिशियल वेलॉसिटी U इज इक्वल टू 0. तो बेंचवर बसलेला आहे म्हणजे त्याचं U किती असणार आहे 0 असणार आहे. As Mahindra is sitting on the bench, his initial velocity is 0, assuming the bench to be frictionless. आणि आपण काय assume केलेलं आहे की बेंच हे फ्रिक्शनलेस आहे. V इज इक्वल टू यूच्या ठिकाणी 0 ठेवणार. A 5.34 इंटू 10⁻⁹ हे आपला आलेला आहे वर. त्याच्यानंतर इंटू T किती आहे 1 मीटर पर सेकंद. मग उत्तर काय आलं V आपलं 5.34 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंद. महिंद्राज वेलॉसिटी आफ्टर 1 सेकंद विल बी 5.34 इंटू 10⁻⁹ m मीटर पर सेकंद. दिस इज ॲन एक्स्ट्रीमली स्मॉल वेलॉसिटी. आता इथं सुद्धा जर बघितलं तुम्ही 10⁻⁹ m आहे. दिस इज ॲन व्हेरी स्मॉल वेलॉसिटी. द वेलॉसिटी विल इन्क्रीज विथ टाईम बिकॉज ऑफ द ॲक्सेलरेशन. आणि टाईमसोबत इथं वेलॉसिटी इन्क्रीज होते. द ॲक्सेलरेशन विल ऑल्सो नॉट रिमेन कॉन्स्टंट बिकॉज ॲज महिंद्रा मूव्स टुवर्ड्स विराट द डिस्टन्स बिटवीन देन विल डिक्रीज कॉझिंग अन इन्क्रीज इन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स देअर बाय इन्क्रीजिंग द ॲक्सेलरेशन ॲज पर न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. तर अशा पद्धतीनं आपण हा भाग बघितला. दोन आपण सोल्युशन्स बघितले. यानंतर आपल्याला इथं डू यू नो मध्ये एक सांगितलेलं ते पण बघू आपण. यू मस्ट नोईंग अबाउट द हाय अँड लो टाइड्स दॅट अक्युअर रेग्युलरली इन द सी. आपल्याला माहिती आहे की समुद्रामध्ये हाय टाइड्स आणि लो टाइड्स हे रेग्युलरली अक्युअर होत असतात. द लेवल ऑफ सी वॉटर ॲट एनी गिवन लोकेशन. Level of sea water at any given location along seashore increases and decreases twice a day at regular intervals. Regular intervals मध्ये ते होते. मग the level of water in sea changes because of the gravitational force exerted by the moon. हे कशामुळे होते तर ते ग्रॅव्हिटेशन फोर्स एक्झर्टेड बाय मूनमुळं हे आपल्याला हाईट्स दिसून येतात. वॉटर डिरेक्टली अंडर द मून गेट्स पुल टुवर्ड्स द मून अँड द लेवल ऑफ वॉटर देअर गोज अप कॉझिंग हाय टाईड ॲट द प्लेस. ॲट 2 places ऑन द अर्थ ॲट 90 degree फ्रॉम द प्लेस ऑफ हाय टाईड द लेवल ऑफ वॉटर इज मिनिमम अँड लो टाईड्स अक्युअर्स देअर ॲज शोन इन फिगर 1.6. अशा पद्धतीने आपल्याला या फिगरमधून इथं दाखवलं आहे. हाय आणि लो टाईड्सची आपल्याला माहिती दिली. आपण पुढचा भाग पुढच्या तासाला पाहणार आहोत. आज आपण येथेच थांबू. थँक्यू.